व एकत्रित खेळाडू आलेले आहेत आणि टेनिस क्रिकेटमध्ये वेबसाईट ओपन झालेली आहे. फक्त एकच वेबसाईट आहे, संतोषजी नाणेकर यांची tenniscricket.in. त्यानंतर आपली नवी मुंबई टेनिस क्रिकेटची वेबसाईट ओपन झालेली आहे, ज्यामध्ये खेळाडू असतील, मग पंच असतील, मग समालोचक असतील, यांचे सर्वांचे स्टॅटिस्टिक जे आहे ते दिसतील आपल्याला. आणि बाहेर कुठे जाण्यापासून मदत होईल खेळाडूंनाही त्या वेबसाईटच्या माध्यमातून. एकंदरीत NMTCA या कमिटीबद्दल, या आयोजनाबद्दल आणि जी संकल्पना काल आपण संदीप नाईक साहेबांच्या शुभ हस्ते आपण जे उद्घाटन पार पडला त्या वेबसाईटचा, एकंदरीत काय सांगाल? प्रथमतः हे जे आयोजन आहे NMTC, ही संकल्पना जिथून सुरुवात झाली आणि अनुप असेल, आमचा भाऊ भूषण असेल, रवी असेल, सर्वांनी एकत्र येऊन ह्या क्रिकेटकरिता एक जो व्यासपीठ निर्माण करायचा ठराव प्रथम केला, त्या सर्वांचं पहिले मी अभिनंदन करतो. कारण क्रिकेट खेळ होतो, परंतु त्या क्रिकेटचा दर्जा सुधारण्याकरिता कोणीतरी पुढाकार घ्यावं अशी सातत्याने सगळ्यांची इच्छा होती. NMPLच्या माध्यमातून एक भरारी घेण्याकरिता खेळाडूंना एक व्यासपीठ निर्माण झालं. दीपक पाटील, आमचा बंधू, कमिशनर रुपाणे, भूषण पाटील आणि सगळ्यांनी एक चांगल्या खेळाडूंकरिता तो व्यासपीठ दिला. आणि ह्या सगळ्या खेळाडूंना एक संघटनेच्या माध्यमातून बांधण्याचं काम अनुप पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलेलं आहे. निश्चित भविष्यात आता ह्या व्यासपीठावर तुम्ही जेव्हा जुन्या लेजंडचा म्हणजे सर्व माजी खेळाडूंचा जेव्हा सन्मान करता, तर तो तुम्ही खेळाडू म्हणून पाहिलेला त्यांचा खेळ आहे म्हणून उल्लेख करता. त्यावेळी ह्या व्यवस्था नव्हत्या, पण निश्चित तानाजी काका असतील, गोंजे असेल, आमचा दिलीप दादा असेल, निलकंठ दादा असेल, जे त्यावेळेचे विजय भाऊ, आमचे विजय गावटी, या सगळ्यांनी त्यांच्या वेळी जे कर्तृत्व गाजवलं ते त्यांना पुन्हा रिपीट पाहता येणार नाहीये. पण आता NMTCच्या माध्यमातून तो टेलिकास्ट होणारच आहे. वेबसाईटच्या माध्यमातून त्याला प्रतिभावंत खेळाडू निवडण्याकरिता आणि पुढे जाण्याकरिता मागे संदीपजी नाईक साहेबांच्या मुखातून नेहमी शब्द होता की लेदर क्रिकेट बरोबर टेनिस क्रिकेटला सुद्धा एक मोठं व्यासपीठ निर्माण करून देणं गरजेचं आहे. आणि निश्चित ह्याची नांदी, ह्याची सुरुवात या वेबसाईटच्या माध्यमातून झाले असंच माझं वैयक्तिक मत आहे. आणि भविष्यात आज जे प्रतिभावंत खेळाडू आहेत, ज्यांना खरोखर म्हणजे एक व्यासपीठ देण्याची गरज आहे, ज्यांना भवितव्य ह्या माध्यमातून घडण्याकरिता ही संधी झाली आहे,